आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आहे। सुनेत्रा पवार या मुंबईला रवाना झालेले आहेत। उद्या त्यांचा शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झालेलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार मुंबईला रवाना झाल्या आहेत। उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांची मुंबईत बैठकही होते आहे आणि त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। त्यांच्या नावाचा प्रस्ताव समोर ठेवून तो मंजूर केला जाणार आहे आणि त्यामुळे याच बैठकीसाठी तसंच पुढच्या प्रक्रियेसाठी सुनेत्रा पवार या मुंबईला रवाना झाल्या। विधिमंडळाची दुपारी 2 वाजता बैठक आहे। सर्व आमदार खासदार यावेळी हजर राहणार आहेत। तर शपथविधी संध्याकाळी होणार आहे। सुनेत्रा पवार स्वतः देखील राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी सुनेत्रा पवार आता मुंबईला रवाना झालेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांच्याकडून। देविदास, काय अधिक माहिती? तेमाली खासदार सुनेत्रा पवार बारामतीच्या सहयोग निवासस्थानावरून आता काही मिनिटांपूर्वी मुंबईसाठी रवाना झाल्यात। उद्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी आज रात्रीच सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। पुण्यामध्ये मुक्काम करून उद्या सकाळी त्या मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र जय पवार देखील गाडीत होते। आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाची धुरा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार आहे। पक्षाचं नेतृत्व ते करणार, उद्या बैठक पार पाडणार आहे आणि त्यानंतर त्यांचा शपथविधी देखील होणार आहे। आणि आता काही मिनिटांपूर्वी सुनेत्रा पवार बारामतीच्या सहयोग निवासस्थानावरून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाल्यात। धन्यवाद देविदास, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। सुनेत्रा पवार या मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। उद्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासह जय पवार देखील मुंबईसाठी रवाना झालेले आहे। उद्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विधिमंडळ गटाची बैठकही होणार आहे दुपारी 2 वाजता। त्यासाठी सर्व आमदार खासदार हजर राहणार आहेत। त्यात सुनेत्रा पवार हे देखील स्वतः हजर राहणार आहेत आणि त्यासाठी सुनेत्रा पवार या मुंबईला रवाना झालेले आहेत। मुंबईला रवाना होताना त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र जय पवार हे देखील आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासह जय पवार हे देखील मुंबईसाठी रवाना झाले आहेत। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे। तत्पूर्वी राष्ट्रवादीची विधिमंडळ गटाची बैठक दुपारी होणार आहे। त्यासाठी सर्व आमदार खासदार हजर राहणार आहेत। त्यात सुनेत्रा पवारांचं नाव मंजूर केलं जाणार आहे आणि उद्याच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे उपमुख्यमंत्री पदासाठी आणि त्यासाठी सुनेत्रा पवार या मुंबईला रवाना झालेल्या आहेत। त्यांच्याबरोबर जय पवार देखील आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रवादी अजित पवार गटातून सर्वानुमते पुढे आलं। आजही दिवसभर त्याच वर खल सुरू होता आणि अखेर सुनेत्रा पवार यांनी देखील या पदासाठी होकार दर्शवला आणि आता सुनेत्रा पवार या रवाना झालेल्या आहेत मुंबईसाठी। त्यांच्याबरोबर जय पवार देखील आहेत। उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी होऊ शकतो। तत्पूर्वी राष्ट्रवादीची विधिमंडळ गटाची बैठक दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। त्यात सर्व आमदार खासदार हजर राहणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव मंजूर केलं जाईल। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होईल। उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेणार आहेत। त्यामुळे सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत। आज दिवसभरात अजित पवारांच्या जागी कोणाचं नाव येईल यावर चर्चा सुरू होती। त्यात सुनेत्रा पवार यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर होतं। राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याच नावाला सहमती दर्शवली होती। त्यानंतर राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राष्ट्रवादीचा जो निर्णय असेल त्याला पाठिंबा असेल असं स्पष्ट केलं। त्यानंतर
सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालं. संध्याकाळच्या सुमारास छगन भुजबळ आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावावर सहमती दर्शवून ते नाव जाहीर केलं. आता उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात सर्व आमदार खासदार हजर राहतील आणि सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत दर्शवलं जाईल. त्यांचं नाव मंजूर केलं जाईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांच्याकडून. देविदास, सध्या काय घडतं आहे? सुनेत्रा पवार या मुंबईला रवाना झाल्या. हेमाली, खरं तर कालपासून सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याबाबत चर्चा सुरू होती आणि आज अखेर त्यावरती शिक्कामोर्तब झालं. उद्या सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार आहे आणि त्यासाठी आता काही मिनिटांपूर्वी बारामतीच्या सहयोग निवासस्थानावरून सुनेत्रा पवार या मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र जय पवार देखील आहेत. काही एक तासापूर्वी पार्थ पवार देखील मार्गस्थ झालेले आहेत. आत्ता सुनेत्रा पवार जे आहेत ते पुण्यामध्ये काही वेळ स्टे घेतील आणि त्यानंतर त्या मुंबईला उद्या सकाळी पोहोचतील अशी माहिती आपल्याकडे आहे. एकंदरीतच बघतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार, पुढे राष्ट्रवादीचा प्रमुख जो आहे तो कोण असणार, नेता कोण असणार आणि उपमुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, या सर्व गोष्टींची चर्चा होती. अजित पवारांकडची खाती कोणाला दिली जाणार, अखेर त्यावरती आता शिक्कामोर्तब झालंय. अनेक नेत्यांची मागणी होती, राष्ट्रवादीच्या आणि बारामतीकरांची देखील मागणी होती की दादांच्या पश्चात त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनाच उत्तराधिकारी म्हणून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करावं. अखेर यावरती आता शिक्कामोर्तब होत आहे आणि उद्याच्या शपथविधीसाठी याच देविदास, सुनेत्रा पवार या मुंबईला रवाना झाल्या, त्यांच्याबरोबर नेमका कोण कोण रवाना झालाय? कारण जय पवार रवाना त्यांच्याबरोबर आहेत असं कळलंय. या व्यतिरिक्त आणखीन कोण कोण आहेत सुनेत्रा पवारांबरोबर? सुनेत्रा पवारांबरोबर त्यांचे पुत्र जय पवार आहेत आणि काही वेळापूर्वी पार्थ पवार हे देखील या ठिकाणावर मार्गस्थ झालेले आहेत. एकूणच त्यांच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती जर बघितलं तर ते त्यांची 2 मुलं आणि ते स्वतः अशी पवार फॅमिली जी आहे ते तर मार्गस्थ झालेले आहे. या व्यतिरिक्त उद्या आणखीन कोण जातंय का हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. हेमाली, नक्की. आणि असंही कळतं आहे देविदास की शरद पवारांबरोबर सुद्धा पवार कुटुंबाची एक स्वतंत्र बैठक झाली असंही कळतं आहे. त्या बैठकीबद्दल काही अधिक माहिती मिळू शकली आहे? जरूर बारामतीच्या गोविंद बागमध्ये शरद पवारांची बैठक पार पडलेली आहे. त्या बैठकीला विजेंद्र पवार याचबरोबर रोहित पवार, सुप्रिया सुळे या होत्या आणि त्या बैठकीमध्ये आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाणार आहे. यावरतीच पवार कुटुंबियांमध्ये देखील चर्चा झालेली आहे. मात्र नक्की काय चर्चा झाली आणि काय ठरलं या उपमुख्यमंत्री पदाचा जो शपथविधी होतोय त्यासाठी पवार कुटुंबातील कोण उद्या जाणार आहेत का याबाबत मात्र अद्यापर्यंत कोणीही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. त्यामुळे उद्या पवार कुटुंबातील कोण तिकडे जातंय का शपथविधीसाठी हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. हेमाली, धन्यवाद देविदास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. सुनेत्रा पवार या मुंबईसाठी रवाना झाल्यात. उद्या संध्याकाळी 5 वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी होणार आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे दोन्ही पुत्र जय पवार आणि पार्थ पवार हे देखील मुंबईसाठी रवाना झालेले आहेत.